तो म्हणजे गोलंदाज नरेंद्र कल्ला पहिलं षटक घेऊन येईल. त्याच्या समोर असेल फलंदाज जंबो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज कल्ला. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4 षटकांचा सामना. स्ट्रायकर एंडला फलंदाज जंबो. पहिला बॉल. यावेळी पैठक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत ते 2 धावा धावून कंप्लीट केली जात आहेत. ते म्हणजे दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. या 2 धावाने जंबो आणि स्वतः संघाचं देखील अकाउंट इथं ओपन केलं जातोय. दुसरा बॉल पहिल्या षटकातील. इनसाइड आउट खेळलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते चेंडू सीमारेषा पार. चौकार. खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. आजच्या दिवसातील सर्वाधिक नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाज जंबो याच्या माध्यमातून. आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबादचा सुरेश रैना ची आठवण करून दिली या फटक्याने. सुरेश रैना देखील अशाच प्रकारचे इनसाइड आउट फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. तशाच प्रकारचा फटका इथे फलंदाज जंबो याच्या माध्यमातून देखील खेळण्यात आलात. जंबोचा जर विचार केला तर आतापर्यंत या मॅचमध्ये खूप चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 2 चेंडू पूर्णपणे त्याच्या मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला भेटलेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल इथे करण्यात आलाय ते म्हणजे गोलंदाज कल्ला याच्या माध्यमातून. कल्लावर इथे सध्या हल्ला चढवला जातोय तो फलंदाज जंबो याच्या माध्यमातून. तिसरा चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट मिडविकेटच्या हातामध्ये इथे मिसफिल्ड होते तोपर्यंत काव कॉर्नर क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत इथे पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केलं जातं. बुद्धिमत्ताचं क्रिकेट इथे मात्र खेळलं जातं ते म्हणजे फलंदाज जंबो याच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पूर्णपणे समाचार आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतो या षटकामध्ये. या षटकात जर विचार केला तर 3 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आले होते ते म्हणजे गोलंदाज कल्ला याच्या माध्यमातून. पण जंबो आपल्या फलंदाजीचा क्लास इथे दाखवतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती तो खेळतोय. क्रिकेटमध्ये सिंगल डबल्सला किती महत्व असतं हे देखील या मॅच मध्ये तो आपल्याला दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि ते एक सिंगल कंप्लीट केले जाते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. आता प्रथमच स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज धीरज. चार बॉल 9 अशी धावसंख्या. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या टीम गोपी 11 या संघाकडून आपण पाहत आहोत. प्रथम स्ट्रायकर एंडला तर फलंदाज धीरज. चला युनायटेड टीम तर स्पीडअप करा प्लीज. यावेळी फुल टॉस होता. कुठेतरी कव्हर्सच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न काहीसा नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज धीरज. नो स्ट्रायकर एंड वरनं जंबोची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. कुठेतरी इथे चुकी केली ती म्हणजे फलंदाज धीरज याने. पण आता जंबो
नॉट स्ट्राईक एंडवर येऊन काहीसं कानमंत्र दिलं गेलंय ते म्हणजे फलंदाज धीरज याला. बघूया मिळालेला कानमंत्राचा कितपर फायदा उचलण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे फलंदाज धीरज. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ते चेंडू आपल्याला पाहायला भेटते. तोपर्यंत 2 धावा तर धावून कंप्लीट केल्या गेल्यात. पण आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज डिक्लेअर क्षेत्रात चेंडू गेलाय. या डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. दुसरं षटक घेऊन होतो म्हणजे गोलंदाज सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. त्याच्या समोर येतो फलंदाज जम्बो जो या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. 9 या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण खेळताना पाहत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि ते कॉटन बॉलची संधी होती पण कुठेतरी संधी गमावली ती म्हणजे गोलंदाज सचिन याने. जम्बो सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती पण संधीचं सोनं इथे मात्र करण्यात आलं नाही ते म्हणजे गोलंदाज सचिन याला. पहिला डॉट बॉल पाहायला भेटतो ते म्हणजे फलंदाज जम्बो याच्या माध्यमातून. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 12 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीसा संगम इथे मात्र होत नाही. ते डॉट बॉल पाहायला भेटतो गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून. जम्बो तो पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत होता, माफ करा फलंदाजी करत होता, पण दुसऱ्या षटकामध्ये सचिन चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट. या 1 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाल्या 13. अजून देखील विचार केला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर कुठेतरी दुसरं षटक कमबॅक करणार इथे मात्र ठरताना दिसतंय ते म्हणजे टीम गोपी 11 या संघासाठी. आतापर्यंत विचार केला तर गोपी 11 संघाला कोणताही विकेट मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालं नाही पण धावा रोखण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय. आणि आतापर्यंत विचार केला गोपी 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय आणि कर्णधाराने घेतलेल्या निर्णयावर सध्या तरी सार्थ ठरताना दिसत आहेत ते म्हणजे गोपी 11 संघाचे या गोलंदाज. संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 या धावसंख्या. आता कुठेतरी युनायटेड स्पोर्ट्स या संघाच्या फलंदाजाला अटॅक करावा लागेल कारण अजून देखील भरपूर चांगले चांगले बॅट्समॅन त्यांच्या पवेलियन मध्ये शांत बसताना आपण पाहत आहोत. पाचवा बॉल यावेळी यॉर्कर चॉप केलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. इथे डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला भेटते.
इथे डॉट बॉल जशा जशा प्रकारे डॉट बॉल इथे आपल्याला युनायटेड फुडी प्लस या संघाच्या वतीने पाहायला भेटतात तशा प्रकारे तेवढंच दडपण त्यांच्या फलंदाजावर आपण पाहत आहोत. सध्या प्रेशरमध्ये दिसत आहेत. आता ते म्हणजे फलंदाज जम्बो आणि धीरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं गेलंय. त्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून शेवटचा बॉल यावेळी समोर खेळलेत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे झेल सोडला गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धीरज याचा झेल सोडला गेलाय. इथे एक धाव देखील कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम युनायटेड फुडी प्लसच्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 14. आता आपण माफ करा बॅटिंग युनायटेड वाले करतात ना, फिल्डिंग आहे का? गोपी 11 संघ इथे फलंदाजी करत असताना त्यांची धावा झाल्यात त्या म्हणजे 14. आतापर्यंत विचार केला तर 7.00च्या सरासरीने इथे धावा बनवताना दिसतात. सकाळपासून भरपूर वेळा आपण चित्र असं पाहिले 2 षटकामध्ये कुठेतरी अपोजिट संघ वरचढ सरत होता. पण एक जर 15 ते 20 धावाचं षटक इथे जर टीम युनायटेड माफ करा गोपी फुडी प्लस या संघाच्या फलंदाजा जर भेटलं तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करतील. बघूया तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज राजू. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज धीरज याला एक जीवनदान भेटलं होतं. बघूया मेलेल्या जीवनदानाचा कितपर फायदा उचलतायत ते म्हणजे फलंदाज धीरज. अशा प्रकारे कित्येक उदाहरण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत. तिसरा पर्यायाने रोहित शर्माचा देखील झेल सोडला होता. तिथे देखील 264 धावसंख्येची विस्फोटक पारी त्याने देखील खेळली होती. पण धीरज याचा देखील झेल सोडलाय. धीरज याच्याकडून देखील विस्फोटक पारीची अपेक्षा त्याच्या संघाला असेल. पण इथे 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या मॅचमध्ये कुठेतरी विचार केला तर युनायटेड प्लस या संघाचे क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतायत. पण फलंदाजच देखील कौतुक करावं लागेल. जर मोठे फटके येत नाही तर डॉट बॉलचं प्रमाण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कमी खेळण्यात आलंय आणि सिंगल्स डबल वरती जास्त फोकस देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली म्हणजे 16 या धावसंख्येवरती. यावेळी फुल टॉस बघूया किती धावा या चेंडूवरती भेटत आहेत. आमचे पंच आम्हाला कळवत आहेत येस इट इज डिक्लेअरच्या स्वरूपात. इथे पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 17 बिनबाद 17. बघूया 17वर खतरा कोणाला असेल गोलंदाजाला की फलंदाजाला. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करतोय म्हणजे गोलंदाज राजू. यावेळेस फुलटॉसचा पुन्हा एकदा पूर्णपणे समाचार घेण्यात आला नाही आणि इथे ऑफवर्ड बाउन्स आपल्याला पाहायला भेटतोय आणि चेंडू गेला म्हणजे सीमारेषापार चौकार मच निडेड 4 इथे आपल्याला पाहायला भेटलाय. आणि या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 21. लॉस ऑन विदाउट विकेट. अजून देखील या षटकातील 2 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. या 2 चेंडूवर अजून एक मोठा फटका आला तर नक्कीच 40 ते 42 धावसंख्या इथे गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करेल ते म्हणजे टीम गोपी 11 फुडी प्लस हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिडॉनला चेंडू अडवतोय आणि संघाची धावसंख्या झाली 22. आता तिसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल.
यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे झेल देऊन फलंदाज जम्बो बाद होतोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तर म्हणजे पहिला टीम गोपी इलेव्हन ऐरोली या संघाला फलंदाज जम्बोच्या स्वरूपात आणि 3 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम गोपी इलेव्हन ऐरोली या संघाची धावसंख्या झाली 22, लॉस ऑन 1 विकेट. चौथं षटक पहिल्या षटकातील यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. यावेळेस बघूया किती धावा भेटतात आणि ते कुठेतरी कॅच ड्रॉप म्हणावी लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 धावा धावून कंप्लीट. या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे संघाची धावसंख्या 24. यावेळेस पुन्हा एकदा स्टेपआउट होऊन खेळलेत. यावेळेस षटकार पाहायला भेटते ते म्हणजे फलंदाज धीरज याच्या माध्यमातून. आता कुठेतरी धावसंख्येला वाढ करण्याचं काम इथे केलं जाते फलंदाज धीरज याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30, लॉस ऑन 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. गोलंदाज अंकुश याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. संघाची धावसंख्या झाली म्हणजे 8. पुन्हा एकदा स्टेपआउट होऊन खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हिते झेल पकडतोय आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम गोपी इलेव्हन ऐरोली या संघाला धीरजच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली 30, लॉस ऑन 2 विकेट. नवीन फलंदाज आले संदेश. उर्वरित पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव इथं कंप्लीट. या 1 धावाने संघाची धावसंख्या 31. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल.
दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पाचवा बॉल शेवटच्या षटकातील. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आणि ते 2 धावा तर धावून कंप्लीट गेल्यात. या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 33. अजून देखील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल टू गो. पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर पुल करण्याचा प्रयत्न आणि ते इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झेल इथे सोडण्यात आलाय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या स्वरूपात धक्का लागलाय तो म्हणजे टीम गोपिलो नैरोली या संघाला पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूवरती. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम गोपी 11 ऐरोली हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्या त्या म्हणजे 34 आणि 35 धावसंख्येचं आव्हान असेल जर हा सामना जिंकत असेल टीम युनायटेड प्लस या संघाला.
35 धावसंख्येचं इथं आव्हान चेस करत असताना टीम युनायटेड प्लस या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रकाश आणि रोहन स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज रोहन, आणि गोलंदाजी मार्कवर येईल तो म्हणजे गोलंदाज भास्कर. पहिलाच बॉल गोलंदाज भास्कर याचा यावेळी सोडून दिलाय. आमचे पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. यावेळी स्पॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जम्बो चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आता स्ट्रायकर एंडला येतोय तो म्हणजे फलंदाज रोहन. प्रकाश याचा विचार केला तर 2 चेंडूचा सामना त्याने केलाय. 1 धावसंख्या त्याच्या माध्यमातून बनवण्यात आले आणि संघ देखील पोहोचलाय तो म्हणजे एक वाईट देखील गोलंदाज भास्कर याच्या माध्यमातून टाकण्यात आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. यावेळी फ्लॉक स्वीप आणि चेंडूला पाठवलं म्हणजे सीमारेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतो तो म्हणजे फलंदाज रोहन. भास्कर याच्या गोलंदाजीवर रोहन याच्या माध्यमातून मोठा हल्ला इथे चढवला जातोय. फ्लॉक स्वीप आपल्याला इथे पाहायला भेटला आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 8. यावेळी पुन्हा एकदा समोर खेळलेत, चेंडूला पाठवलं थेट सीमारेषा पार स्लाइड स्क्रीनच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारच्या मदतीने 14 या धावसंख्येवरती. कुठेतरी चांगली फलंदाजी करतोय या मॅच मध्ये फलंदाज रोहन, सध्या विस्फोटक फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेत. बघूया आजच्या दिवसातील दुसरे षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का. मागच्या मॅच मध्ये फलंदाज मनोज याने षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती. आजच्या दिवसातील बघूया रोहन देखील पूर्ण करतोय का. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पण इथे डॉट बॉल पाहायला भेटले आणि कुठेतरी प्रेशर आलं होतं ते म्हणजे 2 षटकार मारल्यानंतर गोलंदाज भास्कर याच्यावरती, पण ते डॉट बॉल टाकून कुठेतरी प्रेशर रिलीज त्याच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच बुनकोडे पुटी प्लस संघाचे लेजंड खेळाडू शत्रुघ्न दळवी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्लॉ स्क्वीप करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू इथे मात्र हाडण्याचा प्रयत्न, पण इथे मिसफिल्ड म्हणावी लागेल आणि इथे 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारे पहिल्या षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम युनायटेड प्लस या संघाची धावसंख्या झाली 16, बिनगडी बाद 16 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. साधा आणि सोपं गणित या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम युनायटेड प्लस या संघाला 18 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन होते तरी युनायटेड प्लस या संघाकडून फिरकीचा जादूगर एक अनुभवी खेळाडू आपकार गोपी लेवन या संघाकडून फिरकीचा जादूगर जम्बो कित्येक सामने आपल्या संघासाठी ज्या गोलंदाजांनी जिंकून दिले.
ओपन क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला गोलंदाजाचा नमुना ज्या गोलंदाजाने पेश केला तोच गोलंदाज जम्बो. पहिलाच बॉल यावेळी यॉर्कर टाकलाय, तितका चांगला चेंडूला खेळून देखील काढले. सन्मान इथे दिलं गेले ते म्हणजे फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून. या सिंगलने संघ जाऊन पोहोचला 17 या धावसंख्येवरती. बघूया 17 खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला. पण समोर देखील रोहन ज्याने आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले, तो देखील 14 या धावसंख्येवरती खेळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या बॅटल या मॅच मध्ये आपण पाहू शकता का रोहनने देखील 2 उत्तुंग षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये खेळलेत आणि जम्बो देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. बघूया हा देखील कशा प्रकारचा खेळ रोहन या समोर करतोय. पण यावेळेस पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउंड, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत इथं पुन्हा एकदा मिसफिल्ड आपल्याला पाहायला भेटते आणि ते चौकार पाहायला भेटतंय ते म्हणजे फलंदाज रोहन याच्या माध्यमातून. आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 21 या धावसंख्येवरती. सध्या अनस्टॉपेबल बॅटिंग या मॅच मध्ये करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे फलंदाज रोहन. 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. आता कुठेतरी मिसफिल्ड झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज जम्बो. जम्बो एक अनुभवी गोलंदाज आहे, नक्कीच अनुभवाचा वापर त्याला या मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल तर आपल्या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देत असेल तर. आता जर विचार केला तर 14 धावसंख्या इथे उर्वरित शिल्लक असेल सामना जिंकण्यासाठी टीम गोपी 11 ऐरोली या संघाला. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. जम्बो याची लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचे चेंडू फिरण्याची ओळख असलेला असा महान गोलंदाज जम्बो. सध्या चांगली फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी केली, आता गोलंदाजी देखील चांगली करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू, ते बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न, इथे बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अजून देखील दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. पुन्हा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे मिसफिल्ड करतोय आणि इथे सिंगल कंप्लीट केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता स्ट्रायकर एंडला आलाय तो म्हणजे फलंदाज प्रकाश. प्रकाश याचा विचार केला तर फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून केले गेले, कारण रोहन ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्यामुळेच प्रकाशच्या माध्यमातून जितकी जास्तीत जास्त स्ट्राईक फलंदाज रोहन याला देण्यात येईल तितकी स्ट्राईक त्याच्या माध्यमातून देण्यात येते. आता शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी स्टेपआउटवरून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक प्रभाकर याच्या माध्यमातून सीमा रेषेजवळ, माफ करा भास्कर याच्या माध्यमातून खूप सुंदर झेल पकडला गेलाय आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक पहिला लागलाय तो म्हणजे टीम युनायटेड प्लस या संघाला. फलंदाज प्रकाश याच्या माध्यमातून आणि जम्बो एक ब्रेक थ्रू मिळवून देतो आपल्या संघाला. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम युनायटेड प्लस या संघाची धावसंख्या झाले 22. गोपी 11 या संघाकडून गोलंदाजी तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज सुजित. तिसरं षटक घेऊन होते तो म्हणजे गोलंदाज सुजित, एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी करताना आपण याला पाहत आहोत. पहिला चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, सिंगल
इथे मात्र कंप्लीट केली गेली. म्हणजे फलंदाज रोहन याच्या माध्यमातून सुजित आणि जम्बो असे दोन अनुभवी खेळाडू सध्या आपल्याला टीम कोपिलेवन ऐरोली तसेच नंदू पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. 11 चेंडू 12 धावसंख्येचं समीकरण सध्या सुजित मोरे सध्या गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये खूप साऱ्या अपेक्षा असतील संघनायकाला सुजित मोरे याच्याकडून. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली गेले. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याची रनआउटची संधी असेल. जर हा चेंडू क्षेत्ररक्षकाला पकडण्यात आला असता तर कुठेतरी रनआउटची संधी एक बनली असती. पण क्रिकेटला जर तर मध्ये खूप महत्त्व नसतं आणि इथे सिंगल देखील कंप्लीट केले गेले. आतापर्यंत सुजित मोरे याचा विचार केला तर खूप चांगला षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत यॉर्कर प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 26. धन्यवाद सुहास. पुन्हा एकदा लोकनेते चषक 2024 मध्ये सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू आणि 9 धावा अशी परिस्थिती सामन्यामध्ये. युनायटेड प्लस आणि गोपी 11 यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. जिंकण्यासाठी लक्ष्य 35 धावांचं. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 रन्स रिक्वायर्ड इन 6 बॉल्स. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय. योगेश येतोय शेवटचा षटक घेऊन. 6 चेंडू 9 धावा. रोहन स्ट्राईकला. पहिला चेंडू फुटस, खराब चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय. चेंडू भिरकावून दिलाय तो स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार. आणि आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 3 धावा. अचूक टप्पा, अचूक दिशेने गोलंदाजी करणं आवश्यक. खराब चेंडू दिला. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, फुटस दिला होता आणि इथे मात्र त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला फलंदाज रोहनने. बघूया, अजूनही संधी आहे फलंदाजाकडे, गोलंदाजाकडे. या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये या आत्ताचा चेंडू जर डॉट बॉल येतोय किंवा विकेट काढतोय, इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये चेंडू होतोय. 1 धाव. आता मात्र 2 धावा पाहिजे. 4 चेंडू आणि 2 धावा. अजूनही संधी आहे बॉलरला. योगेश पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर चेंडू. चेंडू अंगावरती आदळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र चोरटी धाव आणि धावसंख्येची बरोबरी होते. आता मात्र 1च धाव पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू आणि 1 धाव. सामना चुरशीचा होऊ शकला असता, परंतु पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हा सामना आपल्या बाजूने वळवला रोहनने.
3 चेंडू 1 धाव. आता मात्र फिल्डर्सला जवळ बोलवलंय. ऑन साईडला 3 फिल्डर अतिशय जवळ, ऑफ साईडला देखील 2-3 फिल्डर जवळ आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाला असता तर इथे मात्र काही फरक पडला असता. इथे मात्र धाव पूर्ण होते आणि विजय होतोय. याबरोबरच युनायटेड प्लस संघ विजय होतोय. अभिनंदन आणि सन्मान चिन्ह